सकाळी उपाशीपोटी एक मूठभर ही वस्तू जर खाल्ली, तर तुम्हाला काजू, बदाम, मांस, अंडे काहीच खायची गरज नाही. फक्त 3च दिवसामध्ये शरीरामध्ये असणारी कमजोरी, चक्कर येणं, रक्ताची कमतरता, रक्तामध्ये वाढलेले शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपीचा प्रॉब्लेम, हात दुखणे, पाय दुखणे, गुडघेदुखी, डोळ्यांचे आजार तर बरे होतीलच, पण चेहऱ्यावर तोजेलदारपणा, चेहरा अगदी चमकदार होईल, हृदयसंबंधी आजारांचा धोका कमी होऊन, रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारा कायमची सुस्ती, कायमचा थकवा हा कायमचा निघून जाईल. फक्त ही वस्तू मूठभर सकाळी भिजवून खा. ही खाल्ली का तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता ही महागड्या वस्तू खाण्याची गरज नाही. मांस, अंडे, मटण, चिकन, मच्छी याच्यापेक्षा 10 पट ताकद आहे या गोष्टीमध्ये. दुधापेक्षाही 100 पट याच्यामध्ये गुण आहेत. ही फक्त खाण्याची पद्धत माहिती पाहिजे. सकाळी उपाशी पोटी मूठभर 20-25 ग्रॅम, 50 ग्रॅम जर ही वस्तू खाल्ली तर आयुष्यभरात कुठलाही आजार अंगाला शिवत नाही. ही वस्तू प्रत्येक घरामध्येच असते. फक्त खाण्याची याची थोडीशी वेगळी पद्धत आपल्याला बदलली की आहारामध्ये लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतात. 3 दिवसामध्येच शरीरात इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्यावाचून राहत नाही. तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की उपाशी पोटी कोणती अशी ती गोष्ट आहे की ती खाता क्षणी शरीरातले भरपूर प्रॉब्लेम दूर होतात, आजारांचं नामोनिशान संपून जातं, कॅन्सर सारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरात निर्माण होते. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. पण तत्पूर्वी चॅनलचा उद्देश आहे की घरगुती पदार्थांनी तुमचं आरोग्य कसं सुरळीत राहणं यासाठी माहिती देणं. त्यामुळे तुम्ही तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. कारण की हा व्हिडिओ किंवा असे माहितीपूर्ण व्हिडिओ जर मिळत राहिले तर लोकांचा दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो, त्यांचं आरोग्य सुधारू शकतं, त्यांचं आयुष्य सुखात राहू शकतं. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. एक घरगुती अशी वस्तू की जी भिजून सकाळी उपाशी पोटी खाल्ली तर ज्याच्यामध्ये अंड्या, मांसापेक्षा, मटणापेक्षा 10 पट ताकद, जी खाल्ली की काजू, बदाम, पिस्ता खाण्याची गरज नाही, महागडे टॉनिक खुराक घेण्याची गरज नाही, पण आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ब्लड शुगर वाढलेली असेल, कमजोरी जाणवत असेल, पाय दुखत असतील, डोळ्यांचे आजार असतील, त्वचा निस्तेज झाली असेल, हृदयासंबंधी आजार असतील किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरी देखील तुम्ही याचा वापर नियमित करू शकता. आता यामध्ये तुम्हाला 3 वस्तू एकत्र करून भिजू घालायच्या आहेत. आता 3 वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरातच असतात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. खूप कमी स्वस्तात हा उपाय करायचा आहे आणि 3च दिवसात रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल 3 गोष्टी. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मूग. आता मूग हे तुम्हाला अखंड मूग त्या ठिकाणी लागणार आहे. तर हे जे मूग आहे, तर मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की मूग जे आहे तर याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फायबर्स असतात, ज्यामुळे पचन हे सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता ही बूस्ट होते. शरीरात गॅस आणि पाचन संबंधी जे काय आजार आहेत ते बरे होतात. आणि त्यातल्या त्यात मुगाला आपण मोड येऊन त्या ठिकाणी वापरणार आहे. पण एकत्र करायचं आहे दुसऱ्या 2 गोष्टीबरोबर. जो फॉर्म्युला समजून जर घेतला नाही तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाही. याचा फायदा असा आहे की मोड आलेले मूग खाल्ल्याने तुम्हाला तुमचं वंध्यत्व म्हणजे जो काय म्हणतो आपण त्याला वय वाढणे आहे किंवा जे वृद्धत्व आहे ते दूर होतं. प्रीमॅच्युअर एजिंग होत नाही. वजन कमी देखील होऊ शकतं. रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी देखील कमी करण्यास मूग मदत करतात. व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भात आजार, डोळ्याची जी क्षमता आहे ती देखील वाढत असते. यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं. आता हे कसं एकत्र करायचं, पण तत्पूर्वी दुसरा पदार्थ जो याच्यामध्ये लागणार आहे, सगळं मिळून तुम्हाला मूठभर खायचं आहे फक्त 3 दिवस, पण आजार जबरदस्त रीतीने कमी होतील. दुसरं लागेल तुम्हाला हरभरे. आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी गोष्टी ज्यामध्ये फायबर्स, कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन्स आणि मिनरल्स असतात. आता हे देखील आपल्याला भिजवून याला मोड आल्यानंतर खायचं आहे, पण एकत्र करण्याची पद्धत फार विशेष आहे. यामध्ये आयर्न, फॉस्फरस मिळतं, ज्यामुळे रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं. सुस्ती आणि थकवा ही निघून जाऊन तुम्ही कायम एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जेयुक्त राहता. दिवसभर एक वेगळी स्फूर्ती राहते, फ्रेशनेस येतो. रक्तामध्ये वाढलेली ब्लड शुगर देखील कंट्रोल करते मोड आलेले हरभरे. शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली असेल तर ती देखील जबरदस्त रीतीने कमी करते आणि तुमचा डायबिटिक पेशंट असेल तर त्यासाठी खूप जबरदस्त आहे. तिसरा पदार्थ लागणार आहे शेंगदाणे. होय, शेंगदाणे कदाचित तुम्हाला असं वाटेल की तेलकट पदार्थ आहे आणि शरीरात खूप मोठे प्रॉब्लेम होतात, पण तसं नाही. शेंगदाणे एका विशेष पद्धतीने या दोन्ही पदार्थाबरोबर एकत्र करून जर खाल्ले तर तुम्हाला काजू बदामपेक्षाही 10 पट फायदे मिळून देतात.
शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर खाले तर त्याच्या शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स आढळतात. आता या 3 गोष्टी एकत्र कशा करायच्या, खायच्या कशा 3च दिवसामध्ये ते सांगण्याआधी शेंगदाण्याने फायदा असा होतो की पचन क्षमता सुधारते. तुम्ही कितीही चांगलं खाल्लं पण ते व्यवस्थित पचलंच नाही तर शरीराला ते लागत नाही आणि फायदे होत नाही. त्यामुळे उपाशीपोटी शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत. याने वजन कमी होतं, वारंवार भूक लागत नाही. स्नायू मजबूत करतात शेंगदाणे, जबरदस्त स्नायू मजबूत होतात, हृदयासाठी प्रचंड फायदेशीर. तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता ही बूस्ट करतात, मेंदूसाठी फायदेशीर. बदामापेक्षाही चांगले फायदे होतात शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने या 2 गोष्टींबरोबर. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांचा देखील फायदा होतो. मग आता पाहूयात की या 3 वस्तू कशा एकत्र करून खायच्या आहेत. साधारणपणे आपल्याला मूठभर म्हणजे एक असं गृहीत धरा की 100 ग्रॅम या 3 वस्तू खायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला मूग, त्यानंतर हरभरे आणि शेंगदाणे या 3 गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत. त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत. 5 ते 6 तास फुल पाण्यामध्ये ह्या भिजू घालायच्या आहे. पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कपड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे. मग हे तुम्ही 4 ते 5-6 तास ठेवू शकता. हे ठेवल्यानंतर हे तिथपर्यंतच ठेवायचं आहे की जोपर्यंत मूग आणि हरभऱ्यांना मोड येतील. कदाचित 12 तासही लागू शकतात. पण उदाहरणार्थ तुम्हाला जर हे उद्या खायचं असेल तर 24 तास आधी तुम्ही ही प्रक्रिया चालू करणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही एकदाच करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे आता घेतल्यानंतर सगळ्यात आधी त्याला सर्व मोड आल्यानंतर हे सगळं बाजूला काढायचं आहे. एक कांदा, एक टोमॅटो, एक लिंबू याच्यामध्ये लागणार आहे. टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे म्हणजे मोड आलेले मूग, मोड आलेले हरभरे आणि शेंगदाणे भिजवलेले हे तिन्ही एकत्र आपण भिजवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी कांदा, टोमॅटो चिरलेला टाकायचा आहे. कोथिंबीर घालू शकता. यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि जे काळं मीठ आहे, सेंधव मीठ आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे टाकून मिक्स करून सकाळी उपाशीपोटी तुम्ही खायचं आहे. हे खाल्ल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल, हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल, रक्तातली साखर वाढेल, पचन क्षमता सुधारेल. याचा सगळ्यात जबरदस्त फायदा असा आहे, एवढा सगळा फायदा होऊन देखील याने वजन देखील कमी होत आहे. याने तुम्हाला जास्त वेळ भूकही लागत नाही. सकाळी जर लवकर हे तुम्ही खाल्लं उपाशीपोटी तर दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त तयार होते. तुम्हाला दिवसभर भूकही लागत नाही. त्यामुळे तुम्ही अवांतर अतिरिक्त आहार घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यामुळे जबरदस्त फायदे याचे होत आहेत. अशा 3 पद्धतीनं 3 गोष्टी एकत्र करून तुम्ही जर खाल्ल्या तर शरीरामध्ये असणारी सर्व कमजोरी, सर्व सुस्ती, थकवा, रक्तातली कमी सगळं जबरदस्त रीतीने होऊ शकतात. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे ते देखील कळवा. धन्यवाद.